मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. आपुलिया हिता थोडा साठीचा आवाज द्यांचा खूपच कमी. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी का वाटे देवा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती. वैराग्याचे ज्वलंत प्रतीक असणारे सदैव वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबारायांचा चारचरणाचा अतिशय सुंदर असा, जी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये परमार्थ जपते, ज्याच्या जीवनामध्ये सत्कर्म धर्म परमार्थ आणि सात्विक क्रिया आहेत, तर त्या व्यक्तीचे आईवडील धन्य आहेत, त्याचं कुळ धन्य आहे, ती व्यक्ती स्वतः भाग्यवान आहे. एवढी भाग्यवान आहे की देव सुद्धा त्यांचं कौतुक करतोय. पण भाग्यवान होण्यासाठी करावं तरी काय, तर शास्त्राचं चिंतन करावं. आणि शास्त्राचं चिंतन करणारे महाभाग्यवान चिंतन करून सात्विकतेच्या जीवनामध्ये जपतायत ना, तर तुकोबाराय स्वतः वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा सांगतायत. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तरी माझा दैवा पार नाही. माझ्या जीवनामध्ये त्यांची सेवा घडावी. कुणाची की ज्यांच्या जीवनामध्ये सत्कर्म आहे, धर्म आहे, परमार्थ आहे, सत्संग आहे आणि सत्यानं जीवन जगतायत, त्यांची सेवा माझ्या जीवनामध्ये घडावी, त्यांची संगती माझ्या जीवनामध्ये घडावी. आणि अशांचं कौतुक परमेश्वरालाही वाटतंय. असं परमार्थ जपणाऱ्या लोकांचा एक सुंदर पद्धतीने शाब्दिक गौरव तुकोबाराय या अभंगामध्ये करतायत. विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा या देवलाली गावामध्ये प्रथमतःच एवढ्या मोठ्या भव्य स्वरूपात सप्ताह होतोय. सांगितलं 28 वर्षात असा कार्यक्रम झाला नाही. एवढा सुंदर असा महायज्ञ, तरुणांचं एकत्रीकरण आणि त्यातून भव्य दिव्य स्वरूपामध्ये साकारलेला हा नाम सप्ताह. तुम्ही म्हणाल मग पाऊस कसा आला? पावसाने यायला नको होतं, पण यातही तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगते. आता आल्याबरोबर तर सगळेजण दिवटे महाराजांना म्हणायला लागले, तुम्ही काल ते ये रे रे पावसा म्हटल्यामुळे सगळा घोटाळा झालाय. सगळेजण असंच म्हणतायत. आपल्या सिस्टीम मध्ये तर म्हटले आता म्हणा जा रे पावसा.
असं म्हणा. पण सांगू तुम्हाला, दिवटे महाराजांच्या गाण्यानं आज पाऊस आला असंही म्हणायला काहीच हरकत नाही का? आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये, भारतीय शास्त्रीय संगीत जे आहे त्यात एवढी ताकद आहे. एक कथा आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. गाण्यातला हिरा, गाण्यातलं रत्न असे पंडित तानसेनजी, तानसेन महाराजांनी जेव्हा दीपक राग गायला होता तर दिवे लागले होते. मग दिवटे महाराजांनी काल ये रे रे पावसा म्हटलं आणि पाऊस आला, त्यात काय नवल आहे? म्हणजे आपल्यासाठी तर हे प्रति तानसेनच म्हणावे लागतील की आज पाऊस आला, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. खरंच. आणि दिवटे महाराजां समोर आहेत माझ्या म्हणून कौतुक नाही करायचं, तर उभ्या वारकरी संप्रदायामध्ये त्यांच्या गाण्याचं कौतुक अगदी लहान थोर तर सलामच करतात, पण मोठे त्यांना आशीर्वाद देतात. सगळी दिग्गज बडी मंडळी, महात्मा मंडळी त्यांच्या गाण्याचं कौतुक करून त्यांना आशीर्वाद देतात. तर जी लहान मोठी महाराज मंडळ आहे ते त्यांच्या गाण्याला सलाम करतात. फार सुंदर. मा सरस्वतीची कृपा त्यांच्यावरती आहे. आणि दुसरी गोष्ट सांगते, आता कालचं प्रकरण मी तुम्हाला सांगितलं, ये रे ये रे पाऊस. आता त्यांना सांगायचं तुम्हीच हा पाऊस घालवा म्हणून, बरं का? सगळ्यांनी त्यांना सांगायचं. दुसरी गोष्ट ऐका, तुम्ही सगळ्यांनी उत्साहानं हा महायज्ञ देवळालीकर ग्रामस्थ मंडळीनं याचं आयोजन केलं. असा तुम्ही विचार केला की या दिवशी असा भव्य सप्ताह झाला पाहिजे की अख्ख्या औरंगाबाद मध्ये नाही तर मराठवाड्यात चर्चा गाजली पाहिजे या कार्यक्रमाची, असं तुम्ही ठरवलंय. आणि तुमची या उत्साहाची बातमी थेट वरुण राजापर्यंत पोहोचली आणि वरुण राजाला सुद्धा दम निघेनावरती, म्हणून ते पटकन इकडे आलंय. ते सुद्धा तुमच्या या कार्याचं कौतुक करण्यासाठी आले. उपस्थिती कमी असेल पण लक्षात घ्या, खानदेशचे महाराज होते, आता नाहीयेत, स्वर्गीय झाले ते. बाबांचं नाव मला जगन्नाथ महाराज खानदेशकर, आदरणीय आमच्या तारासे महाराजांनी सांगितलं. तर खानदेशकर बाबांची दिंडी पंढरपुराला चकलंब आमच्या गावावरून जाते. आणि आमच्या आई वडिलांनी आम्हाला सांगितलेलं आहे की एक वेळेला खानदेशकर महाराज म्हटले, ज्याच्या लग्नात पाऊस आला, ज्याच्या सत्यनारायणाला पाऊस आला आणि ज्याच्या सप्ताहात धार्मिक कार्यक्रमात पाऊस आला, समजावं त्याचं लग्न, त्याचा सप्ताह, त्याचं धार्मिक कार्य सगळं सफल झालं. सफलतेचं लक्षण म्हणजे पाऊस आहे. माझं बोलणं तुमच्या लक्षात येत असेल. ज्याच्या लग्नात पाऊस आला त्याचं जीवन सुखमय झालं आणि ज्याच्या सप्ताहात पाऊस आला, समजा आपला स्वर्गात घंटा वाजला. हा अर्थ आहे त्याचा असा, स्वर्गात घंटा वाजला. अन्नदान आहे ना आपल्याकडे, अन्नदान, याचं सुद्धा फार मोठं महत्व आहे. नामदेव महाराजांचा फार गोड अभंग आहे. नामदेव महाराजांनी दान करणाऱ्यांच्या यादीमध्ये अन्नदात्याचं नाव फार मोठं घेतलंय. भूमी दाने होशी भूमी पाळू, कनक दाने कांती निर्मळू, चंदन दाने सदा शीतळू, जन्मोजन्मी प्राणिया. सांगितलंय. अन्नदाने दृढायुषी, अन्नदाने दृढायुषी, ज्ञानदाने सदा सुखी, हे वर्णन केलेले. जो अन्नदान करेल ना त्याला दीर्घायुष्य प्राप्त होईल. आणि या सप्ताहात अन्नदान झालं तर या सप्ताहाला काय म्हणतात ना की युगायुगापर्यंत आयुष्य प्राप्त होईल. या सप्ताहाला जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या सप्ताहाला आयुष्य प्राप्त होईल. दुसरी गोष्ट आत्ताच बोलून गेले मी, तुमच्या या सत्कर्माचा घंटा स्वर्गात वाजला त्याचंच हे लक्षण. विठ्ठल विठ्ठल जय एक नजर ठेवावी माणसानं. माणसाला चांगल्यात वाईट पाहायची सवय असते, पण नजर अशी ठेवा, वाईटात चांगलं पहा म्हणजे समाधानी राहतात. आल्यापासून पाऊस आला पाऊस आला कसं होतंय, अरे होते ना, एकटी कीर्तन करल मी, ना का कोण ऐकना. पण माणसाने नजर अशी ठेवावी की याच्यात आपल्याला चांगलं काय पाहता येईल. आणि हे ज्याला सूत्र सापडलं ना तो व्यक्तीचा त्याच्या जीवनामध्ये सुख आणि समाधानी झाला. करोडो रुपयाच्या प्रॉपर्टीला किंमत नाही, पण त्यात त्या व्यक्तीला समाधान किती मिळतंय, तो त्या किती नजरेनं त्या प्रॉपर्टीकडे पाहतोय आणि त्याचा वापर किती चांगल्या नजरेनं करतोय, त्याला महत्व आहे. असो, हे परमार्थिक धन आणि या परमार्थिक धनाची उधळण या देवळाली गावानं चालवली आहे.
परमार्थिक धनाची. आणि मग हा परमार्थिक धनाचा भंडारा घेण्यासाठी किती भाविक इथे आलेले आहेत. या परिसरातून पंचक्रोशीतून आलेले भाविक जन, हरिभक्तपरायण अतिशय सुंदर अशी साथ देणारे पांडुरंग महाराज कोळघरकर कार्यक्रमाचे मार्गदर्शक, हरिभक्तपरायण कदम माऊली महाराज पैठणकर ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक, आदरणीय हरिभक्तपरायण वयानं ज्येष्ठ असणारे आणि फार मोठ्या महात्म्यांचं सानिध्य आणि कृपा आशीर्वाद वरती ज्यांची अतिशय नितांत श्रद्धा आहे असे आदरणीय गणेश महाराज तरासे. त्याचबरोबर मी आत्ताच ज्यांचं तोंड भरून वर्णन केलं असे गायनाचार्य, संगीत विशारद, संगीत अलंकार हरिभक्तपरायण किशोर महाराज दिवटे आहेत, अनिरुद्ध महाराज कदम आहेत, त्याचबरोबर काका महाराज खैर आहेत. फार गोड गायलं महाराज, तुम्ही सुद्धा अप्रतिम गायलं. रामदास महाराज देशमुख आहेत, संतोष महाराज सोळंके आहेत, आमचे तरासे महाराजांचे सुपुत्र ऋषिकेश महाराज आहेत. क्या बात आहे, काय सुंदर वाजवलं. आमचे हरिभक्तपरायण ऋषिकेश महाराज तरासे आहेत. त्याचबरोबर निवृत्ती महाराज वाडेकर भागवत कथा ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्रवण करत आहात. त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ मंडळी देवळाई, जयभद्रा नवतरुण मित्र मंडळ देवळाई आणि या सुंदर अशा कार्यक्रमाचं कीर्तन सौजन्य ज्यांनी स्वीकारलेलं आहे असे एक प्रगतशील उद्योजक म्हणा किंवा ज्यांचा उद्योग प्रत्येकाच्या जीवनाशी सकाळ झाली की सुरुवातच होते अशी त्यांचीच भेट घ्यावी लागते असे श्रीमान ज्ञानदेव शामराव पाटील हिवाळे यांनी आजच्या या कार्यक्रमाचं श्रेय घेतलेलं आहे. आणि त्यांच्यापर्यंत मी पोहोचले किंवा माझ्यापर्यंत त्यांच्याकडून सेवा आली याला सर्व कारण असणारे त्यांचे नातेवाईक, आमचे हरिभक्तपरायण वयानं ज्येष्ठ असणारे, परमार्थ आणि राजकारण दोन्ही क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर जे जीवन जगतायत असे आदरणीय आमचे रमनाथ पाटील ढगे, आम्ही ज्यांना ढगे दादा म्हणतो, तर दादा खोडेगावकर दादा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी सुचवलं की दिदीचा कार्यक्रम ठेवा आणि ज्यांच्या हातामध्ये सरस्वती आहे, अप्रतिम ज्यांचं वाजवणं आहे असे हरिभक्तपरायण मृदंगाचार्य मृदंगमणी संतोष महाराज सोळंके, संतोष महाराज सोळंके दोन्ही मृदंगाचार्य आणि दिग्गज गायक मंडळी हरिभक्तपरायण प्रल्हाद महाराज आहेत, आमच्या वैष्णवीताई आहेत. सर्वच एक से बढ़कर एक एका होणी बळी रे. तुम्ही कशाला हात करता असं? हा तुमचा काही विशेष नाही. एक एका होणी बळी रे, पण एवढं आहे तुम्ही सगळ्यांची मोळी बांधू शकता, एवढं माहिती आहे. असं आमचे चोपदार बाबा आहेत, इकडे चोपदार बाबा आहेत, अतिशय सुंदर असे साऊंड सिस्टीम आहे. त्याचबरोबर गणेश भाऊ या ठिकाणी सोळंके आलेले आहेत, जाधव भाऊ आहेत, माझ्या परिचित बरीचशी मंडळी आहे, अपरिचित ज्ञात अज्ञात महाराज मंडळी, या सर्वांचं अंतःकरणातून स्वागत. सगळ्यांना माझी विनंती आहे की या सगळ्या गुणीजनांसाठी एवढ्या जोरात टाळ्या वाजवा ना की पुन्हा बदबद पाऊस आला पाहिजे. खरंच या टाळ्या सुद्धा या सगळ्या गुणवंतांसाठी फार कमी आहेत. एवढं सुंदर नियोजन देवळाली गावानं इथे तयार केलेलं आहे किंवा उभारलेलं आहे. आणखी सर्व ज्ञात अज्ञात महाराज मंडळी बाबा सगळ्यांचा मला परिचय नाही. सर्व ज्ञानानं, वयानं, तपानं, अधिकारानं मोठी असणारी माणसं महाराज मंडळी, महाराजांचं नाव घेतलं सर्व परम भागवत मंडळी, या सर्वांना माझा सप्रेम जय हरी. आणि आपण आता चिंतनाकडे वळू. विठ्ठल विठ्ठल संदया नामाचा घेतला माझी मज झाली. वाजवा टाळ्या यांच्यासाठी जाय. माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वा. छंद या नामाचा घेतला से. ऐका ना, शिंक आली तरच तेवढा ब्रेक होत होता, जांभळी आली तरच तेवढा ब्रेक. अखंड चिंतन याच्या उलट आपलं आहे, याच्या बरोबर उलट आपलंय. आपल्याला देव किती वेळात आठवतो? शिंक आली तर राम, एकदा ठेच लागली राम, चालताना ठेच लागली आणि जांभळी राम 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 राम. चंद्रभागेच्या पुलात घालायला पाहिजे असल्याला. विचार करा थोडा, काय भक्ती करतोय आपण? अपेक्षा ठेवतो की माझं देवानं कोटी कल्याण का करणं, मर ना तिकडच. मायबाप विचार करा थोडा.
तुकोबारायांच्या जीवनात 4 युगात भक्तीचा महापूर ओसंडून वाहिलाय. तेव्हा तुकोबाराय आभाळा एवढे मोठे झालेत. उगीच नाही झाले. वारकरी संप्रदायाचा कळस बनले, उगीच नाही बनले. अखंड चिंतन, अखंड चिंतन. आणि तो भक्तीचा वसा अगदी तुकोबारायांना कसा प्राप्त झालाय. पंढरपुरामध्ये चला थोडस. पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटात वारकऱ्यांची गच्च गर्दी, एवढी गर्दी आहे. त्या गर्दीमध्ये सगळे संत एकत्र आलेले आहेत. नामदेव महाराजांचं कीर्तन चाललेलं आहे. नामदेवरायांचं एवढं सुंदर कीर्तन की त्या कीर्तनामध्ये जगाच्या बापानं नाचावं. नामदेव कीर्तन करी चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा माझा ज्ञान राजा गोपाळासी राजा बाटी माझा ज्ञान राजा गोपाळासी राजा बाटी एकच ताई झाली चंद्रभागे वाळवंटी एकच ताई झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळासी राजा बाटी माझा ज्ञान राजा गोपाळासी राजा बाटी राजा गोपाळासी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. काय संतांची मांदियाळी तिथे भरली हो. सगळे संत एकत्र आले आणि संतांनी कीर्तनात अशी अभंग गायले. प्रत्येक जण म्हणतो मला अभंग म्हणू द्या. प्रत्येकाचा गोड अभंग चालू झालाय. सावता बाबांची इच्छा झाली अभंग म्हणावा मी. सावता बाबांनी असा गोड अभंग गायलाय. कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई
क्या बात आहे. कांदा मुळा भाजी. आता ऐका ना, इथं एवढा आनंद झाला, तिथं काय आनंद असेल फक्त कल्पना करा. तिथे सगळी संत मंडळी एक एक अभंग गातायत. माझ्या ज्ञानराजाचा अभंग झाला, सोपन काकांचा अभंग झाला, निवृत्ती दादांचा अभंग झाला, संत सावता महाराजांचा अभंग झाला. नरहरी महाराजांच्या काय मनात आलं काय कुणास ठाऊक. नरहरी महाराज म्हणतात, उंच आहेत, रंग गोरा आहेत, धनुष्यासारख्या भुवया आहेत आणि गोऱ्या चेहऱ्यावरती आमच्या ऋषिकेश महाराजांसारखा काळा बुक्का लावलेला आहे फक्त, बरं का, फक्त बुक्क्यात चेंज आहे. आणि तिथे नरहरी महाराज म्हणतात, मी म्हणू का एक? म्हणा ना. असं गोड गायलं नरहरी महाराजांनी. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा तसं त्याही कीर्तनामध्ये महिला संत आणि पुरुष संत होते. जनाबाईचा अभंग झाल्यानंतर जनाबाई चोखा महाराजांच्या पत्नी, नाव त्यांचं, सोयराबाईला आग्रह करतात, तुम्ही अभंग म्हणा ना. सोयराबाई म्हणतात, एवढ्या मोठ्या मोठ्या माणसामध्ये आम्ही कसा अभंग म्हणावा? नाही म्हणे, तुम्हाला जे सुचतंय ते म्हणा. असा गोड अभंग गायला सोयराबाईंनी. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा अवघा रंग एक झाला, अवघा रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. माझ्या सोयराबाईचा भंग झाला. पण हे कुणाच्या कीर्तनात चाललंय? नामदेव महाराजांच्या. असा आनंद घेतला भक्तीचा नामदेव रायांनी आपल्या जीवनात. असा आनंद घेतला, तो आनंद घेऊन मन भरलं नाही. म्हणून तीच नामदेव राया पुन्हा त्याच पांडुरंगाची भक्ती करण्यासाठी तुकोबाराय रूपाने आले. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळाचा येथोनिया. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळाचा येथोनिया. अशी तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात काय करताय? दिया ही
तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया तुम्ही कन्या पूजा होती रे सासरी गे तुम्ही कन्या पूजा होती रे सासरी पिता धन्य माता पिता धन्य माता पिता धन्य माता पिता धन्य माता पिता कोणी कन्या क्या बात आहे महाराज, काय गोड गायलं. पण मला कळालं बरं का, फार सुंदर गायलं. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. आपुलिया हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता तयाची. शब्दाकडे लक्ष द्यायचं. महाराज आई वडिलांना धन्यता देतात, पण कुणाच्या? जी व्यक्ती, जी मुलं, जी संतानं स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत त्यांना. सर्वप्रथम हित म्हणजे काय हेच आपल्याला कळायला पाहिजे. हित म्हणजे काय? शेजारी गैरहजर असताना, लग्नाच्या गडबडीत असताना त्याचा बांध करून यात हित म्हणत नाहीत. असा कापूस फुटलाय आणि शेजाऱ्याच्या गैरहजेरीमध्ये गुपचूप चोरून आपल्या घरात घेऊन येणं, त्याला हित म्हणत नाहीत. हित ते करावे देवाचे चिंतन. ज्याच्या जीवनामध्ये परमार्थिक साधन आहे, समजावं ती व्यक्ती हिताच्या ठिकाणी जागी आहे. मी नेहमीच सांगते, हिताच्या ठिकाणी जागा असणारा व्यक्ती कोणता? की ज्याच्या जीवनामध्ये धार्मिक, सात्विक, परमार्थिक क्रिया चालू आहेत. तुम्ही कीर्तन ऐकायला बसलात, माईबाप सत्य सांगते तुम्हाला, तुम्ही तुमच्या हिताच्या ठिकाणी जागे आहात. भले इथे येऊन झोपलात तरी चालेल, पण तुमच्या पायाने इथपर्यंत चाललं पाहिजे, या मंडपात आलं पाहिजे, इथे बसलं पाहिजे. फरक सांगते तुम्हाला. टीव्हीच्या समोर रात्री 1 वाजेपर्यंत पिक्चर पाहतोय, तो जागा आहे. टीव्हीच्या समोर रात्री 1 वाजेपर्यंत पिक्चर पाहतोय, तो जागा आहे. आणि कीर्तनात येऊन झोपलाय. तुम्ही सांगा मला, कीर्तनात झोपलेला जागा आहे का टीव्ही पाहणारा जागा आहे खरा? परमार्थिक दृष्टीनं टीव्ही पाहणारा खरा जागा आहे का कीर्तनात झोपलेला जागा आहे? झोपले का काय? तुम्ही नाही ना झोपले? टीव्हीच्या समोरचा खरा जागा का कीर्तनात झोपलेला जागा? जो कीर्तनात झोपला, झोपू द्या त्याला, पण ते जाग आहे का? इथपर्यंत आलंय ते, त्याला कळतंय आपलं हित कशामध्ये आहे. टीव्ही समोर रात्रभर त्यानं जाग राहू द्या, पण तो अज्ञानाच्या अंधकारामध्ये, अज्ञानाची झोप त्याला आहे. जोपर्यंत माणसाची अज्ञानाची झोप जात नाही, अज्ञान बाजूला जात नाही, तोपर्यंत हित अहित गोष्टी कळतच नाहीत माणसाला. लक्षात घ्या, आपल्या ज्या व्यक्तीची पावलं तीर्थक्षेत्राच्या वाटेनं चालतात, ज्या व्यक्तीची पावलं सहकार्याच्या वाटेनं चालतात, ज्या व्यक्तीची पावलं कीर्तनाच्या मंडपाकडे धाव घेतात, समजावं ती व्यक्ती हिताच्या ठिकाणी जागी आहे. पण ज्यांची पावलं नको तिकडे पळतात, कुठे? ना 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 संशय घेतील आपल्यावर, असं एवढं नका वाचू. हे कळतंय ना तुम्हाला? इकडे नाही विचार, इकडे विचारते. हे समजतंय ना? ना 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 ना. बाबा तुम्हाला पण कळालं राव, मला काय म्हणायचं ते. हे कळतंय ना तुम्हाला? याला काय म्हणतात? तमाशा. तमाशाच्या वाटेवर जर आपली पावलं चालत असतील तर समजावं ती व्यक्ती हिताच्या ठिकाणी जागी
नाहीये. आपल्या आई वडिलांचं कौतुक व्हावं, संतांनी म्हणावं धन्य माता पिता तयाची, त्याच्यासाठी त्या व्यक्तीच्या लेकरानं, संतानानं, मुलानं, त्यांच्या सुपुत्रांनी तमाशाच्या वाटेवर चालू नये. तमाशा आपल्या सगळ्यांना माहितीये आणि आपल्याला सगळ्यांना हेही माहितीये, तमाशा पाहणाऱ्यांच्या जीवनाचा तमाशा झाला. पण तमाशा त्यांना कळाला नाही किंवा काय म्हणतात की त्याचा फायदा झाला नाही. तमाशामध्ये 2-3 प्रकारची वाद्य असतात. मला वाटतं ढोलकी असते का चोपदार? आणखी काय वाजतं बाबा? ते सावध झालात तुम्ही, मला कळतं ना सारं. ती चिपळी का काय असते? अजून काय असतं सिस्टम मला ते काय तुंतून असतं ना. 2-3 प्रकारचे वाद्य असतात. ते ढोलकी येते सुरुवातीला. ते ढोलकी म्हणते तिरकिट धूम तिरकिट धूम तिरकिट धूम तिरकिट धूम. ती तिरकिट धूम म्हणतच नाही. ती काय म्हणते? नरकात पडा नरकात पडा नरकात पडा नरकात पडा नरकात पडा नरकात पडा. ते तुंतून तिला विचारतं ढोलकीला. ते टुंग टुंग करतं ना. ते म्हणते कोण 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 नरकात पडा. ती चिपळी का झांज काय म्हणतात तिला मला माहित नाही. तर ती म्हणते सब्जन 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 सब्जन. तमाशाला आलेले सगळे नरकात पडा. मायबाप, ती आपल्या कल्याणाची वाट नाही. जी मुलं आपल्या जीवनामध्ये परमार्थ जपतात, सात्विक जीवन जगतात ना, त्यांच्या आईवडिलाचं कौतुक भगवान परमात्माला, साधू संतांना वाटतंय. आईवडिलांना धन्यता मिळावी याच्यासाठी सावता महाराजांच्या सारखा मुलगा आपल्या पोटी जन्माला यायला पाहिजे. नामदेव महाराज तोंड भरून वर्णन करतात. धन्य त्याची माता, माता आणि मातृभूमी या 2 गोष्टींना फार किंमत आहे. त्या मातृभूमीला सुद्धा धन्यता मिळाली. धन्य ते आरण रतनाची खान, का जन्मला निधान, जन्मला निधान, सावता तो सावता सागर, प्रेमाचे आगर, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. म्हणून आई वडिलांना धन्यता. ज्याने देव हृदयामध्ये साठवला त्याचे आई वडील किती धन्य आहेत. तुकोबारांना हेच अपेक्षित आहे. आपुलिया हिता जो असे जागता, कुलम पवित्रम जननी कृतार्था, वसुंधरा पुण्यवतीच धीनम. शास्त्रामध्ये सांगितलंय, जी मुलं सात्विक जीवन जगतात, परमार्थिक जीवन जगतात, देव माझा करतात, देव आपलासा करतात, त्यांचे आई वडील धन्य आहेत. आता ऐका. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. पण अशी मुलं ज्या कुळामध्ये जन्माला आली त्या कुळाचं सुद्धा कौतुक केलंय. कन्या
टाळ्या वाजवा आमच्या वैष्णवी ताईसाठी. फार गोड गाईल. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक हो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. भगवान परमात्माला त्या लेकरांचं कौतुक वाटतंय ज्या कुळामध्ये सात्विक मुलं आणि मुली जन्माला आल्या. भगवान परमात्माला 2 हात जोडून विनंती करायचे, देवा ढीकभर नाही दिले तरी चालतील, असे दे, 2च दे, लाखात 1. असा मुलगा दे, अशी मुलगी दे, ऐसा पुत्र दे देवा, जग म्हणे त्याला बाबा, असा मुलगा दे. कन्या तरी ऐशी दे जैसी मीरा मुक्ताबाई, अशी मुलगी दे. एवढं सुंदर सांग मागताय संत. आणि परमेश्वराला आपण असंच मागायचं, देवा काही नको. हे बघ, मी जर माड्यावर माड्या अशा 50-50 मजली करून ठेवल्या ना, आणि नासका जर निघाला ना पोटी कांदा, तर तो कांदा काय करेल, 1-1 मजला उतरत आणल. हा, म्हणून संतान चांगली दे. धन कमी दिलं तरी चालेल, पण संतान चांगली दे देवा मला. देवाला विनंती करायची. म्हणून तर काही महाराज मंडळी सांगतात किंवा साधू पुरुषांनी सांगितलंय, पुत्र व्हावा ईसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा. तर काही आजकाल म्हणतात ना, पुत्र व्हावा ईसा गुंडा त्याला दाखवावा माय बापाला दांडा. हे असले काही कामाचे नाहीत, हिरे पिवळे बरं का. मला सांगायचं एवढंच आहे, अशी मुलगी पोटी जन्माला यावी. अगोदर कन्येला प्राधान्य दिले. कशी मुलगी आपल्या पोटी जन्माला यावी त्या मुलीचं वर्णन करून सांगेन तुम्हाला. आणि तुम्हाला सुद्धा इच्छा होईल की अशी मुलगी आपल्या पोटी जन्माला यावी. तुम्हाला सुद्धा इच्छा निर्माण होईल. ऐका ना, सांगते मी गोष्ट तुम्हाला आपल्याच या प्रभागातली, मराठवाड्यातली. परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यात असं कन्यारत्न क्षुद्र परिवारात जन्माला आलं. स्वप्नातही पाहिलं नव्हतं की ते कन्यारत्न देवाचं लाडकं होईल म्हणून. चालत चालत वडिलांच्या बरोबर पंढरपूरला ती मुलगी पोहोचली आणि हट्ट धरला, बाबा देवाला सुंदर पाहिलं ना, सुंदर भगवान, देव किती सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवारी, सुंदर ते ध्यान करकटावारी ठेवोनिया, करकटावारी ठेवोनिया, सुंदर ते ध्यान. भगवान पाहिला आणि इच्छा झाली, देवाला सोडून जायचंच नाही आता कुठे. पण भगवान परमात्मानं त्या क्षुद्र परिवारात जन्माला आलेल्या परमार्थिक कळीला अशा ठिकाणी पोहोचवलं, एका परमार्थिक घराण्यामध्ये, दामासेठींच्या परिवारात. नाव त्या कन्यारत्नाचं जनाबाई. आणि ती जनाबाई दामासेठींच्या घरी भजन ऐकायला मिळतंय, पांडुरंगाचं वर्णन, कौतुक रोज ऐकायला मिळतंय. त्या घराला सोडून कधीच गेली नाही. अशी सेवा केली, तोंडा मागितला पगार देऊन सुद्धा तेवढं आपण आपल्याकडे काम करणार नाहीत माणसं. अशी जनाबाईनं सेवा केली का, फक्त भक्तीचा ओलावा त्या घरामध्ये होता म्हणून. पहाटेच उठावं माझ्या जनाबाईनं, ब्रह्म मुहूर्तावरती जात्याच्या मुखात घास भरावा आणि जातं फिरवावं. जात्याच्या मुखी घालिते मोत्याची दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, माय बापा काही नाही उणे, पांडुरंगा काही नाही जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. जात्याच्या मुखात घास भरावा, खुंटा फिरवावा जनाबाईनं. आणि दळता दळता म्हणावं, सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग,
ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. जात्यावर आडवा वजनाबाईला. ऐका ना, दळण केव्हा असतंय? पहाटे राहत. महिला माझ्याकडे पाहताय ना तुम्ही? तुमचे कान आणि मन मला पाहिजे एका तासासाठी. कीर्तन संपलं की तुमचं तुम्हाला देऊन टाकणार आहे मी. हा, फक्त माझ्याकडे द्या तुमचे कान आणि मन. ऐका, दळण कधी दळतात? पहाटे. आणि पहाटेच्या वेळेलाच काकडा पण असतो. काकडा कधी असतो? म्हटलं की थोबाडा धारून आता माझा. दुपारी 4 वाजता काकडा असतो का कुठं? काय माणसं बोलतील काही सांगता येत नाही. बरं, काकडा एवढा गोड आहे ना, तेवढा गोड गायला तर गोड लागतो काय, तर एवढा बेचव करून टाकतात काकडा. काय सांगू तुम्हाला. आता कुठे धावे मन, किती गोडा भंग आहे, पण काही वगरासारखंच वरडत आहे. आता कोठ्या म्हटलं गेलं गडाव कुठं झालं काम. आता कोठ्या धाव्या मन, ते सुद्धा नीट म्हणत नाहीत. काय सांगू तुम्हाला चोपदार बाबा, फार अवघड आहे. माझ्याकडे 3 वर्षाचं कार्ट आहे शिकायला, 3रीच्या वर्गातले. गावात खोड्या करता, गावाला कदर आणला म्हणून माझ्याकडे सोडले. मी त्याला महिन्यापासून शिकवते. ते नाही का अवतार पांडुरंग, त्याला कळतच नाही. ते म्हणतं आवतावर पांडुरंग. म्हटलं पाया पडू का तुझ्या आता? मी म्हणते अवतार, ते म्हणतं आवतावर. काकडा फार गोड आहे, तेवढा गोड गायला ना कानाला गोड लागतो. पहाटे माझ्या जनाबाई दळतायत आणि तिकडे रावळामध्ये वारकऱ्यांचा काकडा चालू झाला. काय गोड काकडा वारकऱ्यांचा. आणि काकड्यासाठी बरं का तरुण कधीच नसतात. काकड्यासाठी कोण? MH65, MH72, MH78, MH80 काठी हातात घेऊन हे सगळे काकड्याला. त्यांची पोरं त्यांना म्हणतात कुठे निघाले तुम्ही? काकड्याला जावं म्हणतो. बाबा काकडून मरताल तुम्ही, घरातच काकडा करा. नाही म्हणे, जाऊ दे रावळात, मला कार्तिक महिना आहे. एवढा थंडीत स्नान करतात चंद्रभागेत आणि पांडुरंगाच्या रावळात काकडा. काय गोड काकडा. अवघे हरिजन मिळून आले राऊळा, पाहू द्या बदन बंधू पायाची धुळा. उगवला दिनकर झाल्या निवळस दिशा, कोठवरी निद्रा आता ओठा परियेशा. गोड काकडा. आणि काय काकडा म्हणत होते? उढा पांडुरंगा वाळवंटापासून महाद्वारापर्यंत कोण आहे? सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात. गर्दीत कोण आहे? शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी. काय करतात? कवाडा आडोनी पाह ताती जग जेठी. काय माझ्या देवाचं वैभव आहे. रंभादिक नाचत उभ्या जोडोनी हात. ईश्वर डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. असा सुंदर काकडा चालला. कोण म्हणत होत? MH रिटायर्ड. हा, हे काकडा म्हणत होते सगळे. काकडा चालला आणि तेवढ्यात आलं ना मध्ये कवाडा आडोनी पाह ताती जग जेठी. MH72 ला बाकीच्यांनी सांगितलं पहा बरा देव सापटीतून पहा. त्यानं सापटीतून पाहिलं तर ज्याच्यासाठी काकडा करतात तेच नाही. कुठे गेलं?
आता हे जे रिटायर आहेत ना, हे फार सीआयडीचं काम करतात बरं का मोठं. यांच्यासारखे सीआयडी हेच शोधाशोध चालू झाला. कुठे पांडुरंगा, देव कुठे? रुक्मिणी मा साहेबांना विचारलं, देव आले का? म्हणे माझ्याकडे तर आलेच नाही. कुठे भगवान? अख्खं पंढरपूर पायाखाली घातलं, सापडलं मंगळवेढ्याला, जणीच्या झोपडीत दळण दळताना. जणी म्हणते, विठ्ठल ग माझी माता. हे तसंच म्हणतोय माग, विठ्ठल ग माझी माता. हे गेले वारकरी, पांडुरंगा तुला काही वाटत नाही? म्हणे काय? काकडा करून करून काकडलं आम्ही, आणि तो खुशाल इकडे येऊन जणीला दळण दळण दळू लागतो. चल मुकाट्यानं. निष्ठावंत वारकऱ्याची ताकद मोठी असते. देवाला सुद्धा दाब देण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. देव सुद्धा वारकऱ्यांना घाबरतोय. उठला देव, मुकाट्यानं निघाला. वारकरी पुढं घेराड्यात घेतलं, देवाला घेऊन चालले जसं काय आरोपी धरावा. भगवान परमात्माला घेऊन गेले. मुकाट्यानं उभा राहा आणि वीट सोडायची नाही, खबरदार. भगवान म्हटले ओके, अजिबात वीट सोडणार नाही तुम्हाला विचारल्याशिवाय. पण ही माणसं काही साधी आहेत का? 10 काकडा करा ना, 11व पाहायलाच फक्त. ते म्हटलंय मला आधी दिसत नाही नीट डोळ्यानं, अजून एक सोबतीला द्या. मग 2 जण सीआयडीचं काम असे डोळे लावून बसलेले. पण अशी त्यांना लहर आली झोपीची, तेवढ्यात देवानं उडी मारली जणीच्या झोपडीत. 2-3 दिवस असंच झालं. हे जायचे धरून आणायचे. एक दिवस जणीलाच बोलले, जाणा या देवाला तू सारखं बोलावते आणि तू देवाला म्हणते ये रे बा विठ्ठला, हा देव वीट सोडून येतो, जग याला नाव ठेवतो, तुला पटतंय का? हे जगाच्या बापाला समाजानं नाव ठेवावं, इको कमी करा बोलताना, समाजानं नाव ठेवावं, ही गोष्ट बरी आहे का? जना म्हटली मी काय करू? देवाला बोलवू नकोस ग जना, कारण तू दळण दळण्यासाठी बोलवते, पण जगभरातले वारकरी त्याला काकडा गातात ग, आणि त्यांना अपेक्षा आहे की आमचा काकडा पांडुरंगानं ऐकावा. जना म्हटले मी बोलावणार नाही. माझ्यामुळे जर माझ्या देवावर कोणी आक्षेप घेत असेल, देवाला काही बोलत असेल, तर मी बोलावणार नाही. दुसऱ्या दिवशी जनाबाईनं बोलावलंच नाही. भगवंताला चैन पडेना. दह्या दुधाचा मधाचा अत्तराचा अभिषेक चालू आहे, पण त्यात देवाचं मन नाही. विश्रांतीची वेळ झाली, देवानं विश्रांती सोडली, जणीची झोपडी गाठली. जना आज का ग बोलावलं नाही मला? देवा तुला मी बोलावलं, समाज तुला नाव ठेवल, पहाटे काकडा असतो त्याच वेळेला मी दळण घालते, आणि तू ये ना इथं आणि काकडा सोडून देणं, वारकऱ्यांचं मन काय म्हणत असेल? हे वारकरी स्वतःसाठी नाही देवा, पण जगाच्या बापाला कोणी नाव ठेवू नये ही त्यांची अपेक्षा आहे. परमेश्वरा जना असं करू नको, मला बोलवत जा. नाही देवा मी बोलावणार नाही. जना मला कोणी नाव ठेवल, तुला कोणी नाव ठेवल याचं भय आहे का तुला? एक ऐक, माझं वैभव तुला माहिती, माझा महिमा तुला माहिती. म्हणे माहिती ना. भगवान म्हणतात मी स्वतः सांगतो मी कसा आहे. संतांनी सांगितलंय अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. मी अनंत अवतार घेऊ शकतो, अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. तुम्हाला अशा एका रूपामध्ये बोलव की त्या रूपात मी तुझ्याकडे येईल, तुला कोणी नाव ठेवणार नाही, आणि माझं एक रूप विटेवर उभं राहील. सगळ्यांनी कान माझ्याकडे द्या. जनाबाईला सांगितलंय देव गेले, पण जनाबाईला रात्रभर झोप नाही. कोणत्याच रूपात बोलवू देवाला, देवानं सांगितलंय, पण असं सांगितलं नाही की याच रूपात बोलव. भगवान म्हटले अशा रूपात बोलव की तुलाही कोणी नाव ठेवणार नाही आणि मलाही कोणी नाव ठेवणार नाही. पहाड झाली विचारामध्ये. दळण घेतलं, जात स्वच्छ केलं, जाताच्या मुखात घास भरला. आता खुंटा फिरवणार जनाबाई. पहिला खुंटा मोकळाच गेला, तोंडातून शब्द फुटेनात. कसं बोलवू देवाला? पण खुंटा फिरवत असताना जनाबाईच्या मुखातून असे शब्द बाहेर पडले आणि तेच साकारले. काय म्हणतात जनाबाई? ये गई गवी ठाबाई
ये ग विठाबाई. अगोदर काय म्हणत होतं, ये रे बा विठ्ठला, पण आज काय म्हणतात, ये ग विठाबाई. विठाबाई रूपात देवाला बोलावलं. माझ्या परमात्मानं विट सोडली. रुखमाई आई साहेबांच्या शृंगार गृहात माझा जगाचा बाप गेला. नऊवार साडी अंगावर घातलीये. कृपया एवढं कुंकू कपाळी लावलंय. नाकात नथ घातली, कानामध्ये झुंबर. विश्वाच्या मालकांना ऐका, गळ्यामध्ये सौभाग्यवतीचा अलंकार, मंगळसूत्र, कंकण हातामध्ये भरली, पायात जोडवं सरकवलंय आणि खांद्यावरचा पदर डोक्यावर घेतलाय. घ्या आता तरी घ्या. एवढं सांगायला लागले. काही मिनिटासाठी आता कीर्तन संपणार आहे. हा, जगाच्या बापानं खांद्यावरचा पदर डोक्यावर घेतला. रुपया एवढं कुंकू कपाळी लावून जणेच्या झोपडीत विठाई रूपात गेलाय. आणि हा तेव्हाच अभंग जन्माला आलेला आहे. केव्हा, ये ग विठाबाई याच प्रसंगाला भगवान परमात्मा विठाई रूपात जनाबाईला दळण दळू लागतायत. एक रूप विटेवर आहे, दुसरं विठाई रूप जणीच्या झोपडीमध्ये. मला सांगा, श्रीरूपात आलेला माझा पांडुरंग परमात्मा कोण जनाबाईला नाव ठेवणार आहे आणि देवाला कोण नाव ठेवणार आहे? कोणीच नाही. तात्पर्य मला एकच सांगायचं, जी मुलगी जगाच्या बापाला रूप बदलण्यास प्रवृत्त करते, अशी मुलगी जर आपल्या पोटी जन्माला आली तर त्या आई वडिलांचं त्या मुलीचं कौतुक भगवान परमात्माला का वाटणार नाही? कशी मुलगी यायला पाहिजे आपल्या पोटी जन्माला? जनाबाई सारखी. हा, जागे आहेत ना तुम्ही? अशी मुलगी यावी जनाबाई सारखी. मुलगा असा हवा भीष्माचार्यांसारखा, स्वामी विवेकानंदासारखा. असा पुत्र आपल्या पोटी जन्माला यावा ज्यानं महाराष्ट्र घडवला, अशा छत्रपती शिवरायांच्या सारखा. आपण सर्वजण गौरवानं म्हणतो, क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्या पुत्राचा आज आपण जय जयकार करतो, 350 वर्ष झाले, पण अजूनही जय जयकारातला दम कमी झाला नाही. ज्याचं वजन सगळं 35 किलो आहे ते जीव तोडून म्हणतं छत्रपती शिवाजी महाराज की. तुम्ही गप्प का बसले? मी 35 किलो वाल्याचं सांगते, तुम्ही 70 किलो वाल्या मुकाट्यानं बसले, असं बरं वाटतंय का? ताई, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मायबाप, मला काय सांगायचं तुम्हाला, लक्षपूर्वक ऐका. असा पुत्र पोटी जन्माला यावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलच्या काही घटना मी तुम्हाला सांगेल. असं रत्न जर आपल्या उदरी जन्माला आलं तर त्या मुलांचंही कौतुक, त्या आईवडिलांचं कौतुक, त्या कुळाचं कौतुक परमेश्वराला वाटतंय. याच्यावर मी तुमच्याशी बोलणार आहे. विठाला 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 मायबाप, नेहमीच मी सांगते, आपल्या गळ्यामध्ये माळ, गळ्यात टाळ, भाळावर बुक्का, भाळावरती कुंकू, दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आहे. आणि शिवरायांनी जर क्रांती केली नसती तर 70 72 72 व्हावं लागलं असतं. पण आपली अस्मिता जी जिवंत आहे ते केवळ माझ्या राजांच्यामुळे आहे. 35 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्र पिंजून काढलं. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये असा प्रवास केला, अशी तलवार चालवली की त्या 35 वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्र जोडला. आपण आपल्या आयुष्याचे 70 वर्ष प्रपंचामध्ये घालवतो. आपण 4 लोकांचं कुटुंब जोडू शकत नाही. महाराजांनी महाराष्ट्र कसा जोडला असेल याचा विचार झोपताना करा. हा मायबाप, छत्रपती शिवाजी महाराज तिथे शक्ती चालत नाही ना, तिथे युक्तीचे प्रयोग केले आणि महाराष्ट्राला घडवले. म्हणून तर आज एक वेळेला मुलगा बापाचा फोटो घरात लावणार नाही, पण छत्रपती शिवरायांचा फोटो घरात लावायला चुकणार नाही. का? महाराजांनी तेवढं करून ठेवलंय. आता मी तुमच्याशी बोलत होते, जे शक्ती काम करत नाही तिथे महाराजांची युक्ती काम करत होती. एक दृष्टांत सांगते मी तुम्हाला, म्हणजे आपल्या डोक्याची बंद कुलप उघडतील. ज्यांच्या चाव्या हरवल्यात ते पण निघतील आता बरं. हा ऐका, छत्रपती शिवरायांचं कार्य, कर्तृत्व, त्यांचा महिमान, त्यांची बुद्धिमत्ता, अचाट बुद्धिमत्ता. एक वेळेला एक फार मोठी मोहीम पार पाडायची होती. मुठभर मावळ्यांना हाताशी धरून शत्रूला तोंड देणं महाराजांना शक्य नव्हतं. कळून चुकलंय. इथे आज आपली शक्ती काम करणार नाहीये, युक्ती काम करणार आहे. मग युक्ती काय चालू झालीये?
घोडे तयार करणारा, घोड्यांना नाली ठोकणारा जो असतो ना, त्याची भेट घेतली आणि सांगितलं घोड्यांना नाली उलट्या ठोका. नाली ठोकणारा म्हणतोय राज, हे पहिल्यांदाच तुमच्या मुखातून ऐकतोय की घोड्यांना नाली उलट्या ठोका. हे याच्या अगोदर कधी ऐकलं नाही. तुमचं ऐकून मला ते सांगितलं ते करावंच लागेल. पण या गरीबाचं एक मत मला मांडू द्या, मला बोलू द्या. बोला राज. घोड्यांना उलट्या नाली ठोकणं हे सोपं आहे, पण त्या घोड्यांचा जीव जाणार. मुक्या जनावरांना बोलता येत नाही म्हणून काय झालं, पण त्यांचा जीव कासावीस होईल, त्यांना पळता येणार नाही. पशूंचा विषय बाजूला ठेवा, जे घोड्यावर स्वार होतील, कदाचित या घोड्यापैकी एका घोड्यावर तुम्हालाही जावं लागेल चढाई करण्यासाठी. आणि घोड्यांना उलट्या नालीमुळे त्यांचा वेग कमी होईल, आणि कमी वेगामुळे जर शत्रूच्या हाताला तुम्ही लागले तर महाराष्ट्र घडवणारा आम्ही हरवून जाऊ, या घोड्यांचा प्राण जाईल हे नाही आमच्या डोक्यामध्ये. पण महाराष्ट्राच्या मातीला शिवरायाची गरज आहे, जीव धोक्यात घालू नका महाराज, विनंती. महाराज म्हटले तुम्हाला असं वाटतंय का याचा विचार मी केला नाही? मी हा सर्व विचार केलाय, पण या क्षणाला मी जे सांगतोय तेच तुम्हाला करावं लागेल. इच्छा नसताना राजाची आज्ञा मान्य केली आहे आणि घोड्यांना नाली उलट्या ठोकल्या, पण ठोकणाराला चैन पडेना. मासाहेबांची भेट घेतली. मासाहेब, मासाहेब, शिवरायांनी काहीतरी वेगळंच सांगितलंय मला. काय? घोड्यांना नाली उलट्या ठोका, त्या घोड्यांचा जीव जाणावा, त्यात त्यांचाही जीव धोक्यात जाणार आहे याचं सुद्धा भान त्यांनी ठेवायला पाहिजे. रत्नासारखे, हिऱ्यासारखे, मोत्यासारखे मावळे जर शत्रूच्या हाताला लागून जर त्यांचा मृत्यू झाला तर हे स्वराज्य कसं घडवायचं आणि तुम्ही पाहिलेलं स्वप्न कसं साकार होणार? मासाहेबांनी बोलावून घेतलं. शिवबा, मी ऐकते ते बरोबर आहे का? काय मासाहेब, घोड्यांना उलट्या नाली ठोकायला सांगताय? हो आई, मासाहेब मी जे सांगितलं, तुम्ही जे ऐकलं ते बरोबर आहे. असं का? माझी मोहीम फते झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेल. मला सुद्धा सांगायची गरज नाही. मोहीम फते झाल्यानंतर शत्रूच एवढा उहापोह करतील की ती बातमी वाऱ्यासारखी तुमच्या कानावर येईल. मासाहेब शांत बसल्या. पुत्रावर विश्वास होता. गंमत ऐका, सगळ्या घोड्यांना नाली उलट्या ठोकल्या. दिवसा ढवळ्या समोरासमोर युद्ध करू शकत नाही आपण, हे महाराजांना माहिती आहे. म्हणून महाराजांनी शत्रूच्या गोटात रात्रीच प्रवेश केला. रात्री शत्रूच्या गोटामध्ये शिरले आणि शत्रू बेसावध आहे. सपासप तलवारीनं त्यांच्या माना कापल्या, रक्ताचे पाट वाहायला लागले. धडपडून काही जागे झाले. बचाव, भागो, दोनो, बचाव, भागो, दोनो, शिवबाया है, पकड लो. असा गोंधळ चालू झाला. जो तो शिवरायांना पकडण्यासाठी पळतोय, जो तो पळतोय. रात्र त्यांची पळण्यात गेली पण शिवबा हाताला लागले नाही. अरे मशाली घ्या आणि मागे पळा. पण महाराजाचे घोडे दिसना. त्यात एकानं डोकं चालवलं, अरे घोडे नाहीत, पण घोड्यांच्या पावलाच्या ठशाच्या मागे पळा. काय सांगितलंय? घोड्याच्या पावलाचे ठसे जसे उमटले ना, तिकडे पळा आणि शिवबाला पकडून आणा. पण तुम्ही सगळे जागे आहात, सांगा मला, नाली उलट्या होत्या, ठसे कसे उमटले? जशी नाल ठोकली तसे उमटले उलटे. घोडे जर पूर्वेला पळाले असतील तर ठसे कसे उमटणार? पश्चिमेला. शिवबा गेले पूर्वेला आणि शत्रू गेले पश्चिमेला. आता ते मेले तरी सापडतील का महाराज त्यांना? पळून पळून मेले तरी छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या हाताला लागणार नाही. आणि हीच बातमी जेव्हा मासाहेबांना कळाली, मासाहेबांना तोंडावरून हात फिरवला आणि लेकराचं कौतुक केलं आणि सगळ्यांनी जय घोष केला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. पटलंय का तुम्हाला? मग एवढे थंड का पडले तुम्ही असे? पटलंय ना तुम्हाला? लक्षात घ्या, असा पुत्र जेव्हा आपल्या पोटी जन्माला येईल ना, तर त्या पुत्राचं कौतुक परमेश्वराला वाटतंय. आणि समाज आज म्हणतोय, अशा वाघिणीचा तो छावा, हा हा, अशा वाघिणीचा तो छावा, गणी मालकचा ठेचावा, डोक्यात गणी निहिचावा, भेटीचा धाडला सागावा. फार गोड पोवाडा आहे, पण वेळ संपली आता. म्हणायचा का? बाकीचे काहीच बोलत नाहीत मला दादा. म्हणायचा का? टोप्या टाईट करा थोड्या, टोप्या सरळ करा.
राजराजाचं करेल ते असे नाही जाणीव शक्ती करील काही कल्पना युक्तीची रजहाजी कल्पना युक्तीची रजहाजी कल्पना युक्तीची रजहाजी खानाच्या भेटी सांगणार शामियाना उभा केलाय आणि अशा त्या शामियाना भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षदार शामियानाला नक्षदार शामियानाला खान दौलत डुलत आला दौलत दुलत आला सय्यद बंडा त्याच्या संगतीला बंडाच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला बरं का जीवा महाल नावाचा डोंबारी होता म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा अरे एक एक मावळा हिऱ्यासारखा होता राजा राजा द्या की संधी राजा अरे जहागिरी मागत नव्हते मातेसाठी मरणाची संधी मागत होते हे मावळे शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ खन हाक मारतो हसरी खन हाक मारतो हसरी रोखून नजारा आपला राजा पण काय कच्च्या गुरुचा चेला नव्हता राजा थोर बात त्याची न्यारी राजा थोर बात त्याची न्यारी कालची त्याची सावज भारी नजरा खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खणदागी मान मानला खणदागी मान मानला कटरीचा वार तन केला कटरीचा वार तन केला खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलखत भत अंगाला चिलखत भत अंगाला खानाचा वार फुकावेला खाण्यावर पडला तिच्यात महाराजांनी पोटा मंदी बिचवा फेकलेला वाघन ख्याचा मारा केला कर कर फाडलं पोटाला मेला मेला प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पाप सारे गेले पाप नह केलं कृष्णाचे लाविले हे गुलामीचे मराठीशाहीचा मानला थाट जिरहाजी मराठशाहीचा मानला थाट जिरहाजी मराठशाहीचा मानला थाट जिरहाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय असा एकच हिरा जन्माला यावा पोटी पण आपण जय सुद्धा जोरात म्हणत नाही ऐका ना माईबाप मला सांगायचं काय तुम्हाला असं एकच रत्न पोटाला जन्माला यावं की ती कुसधन्य व्हावी त्या पित्याचं नाव व्हावं त्या आईचं नाव व्हावं त्या कुळाला धन्यता प्राप्त व्हावी म्हणून कुळी कन्या आणि पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा देवाला सुद्धा कौतुक वाटतंय कशी मुलं असावीत गीता भागवता करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे गीता भागवत लक्षात घ्या ओघानं मी तुम्हाला अगदी शॉर्टकट मध्ये सांगून जाईल गीता आणि भागवत या दोनच ग्रंथाचा इथे उल्लेख का केलेला आहे 18 पुराण आहे 6 शास्त्र आहेत उपनिषद आहेत वेद आहेत खूप आहेत पण या दोनच ग्रंथांचा उल्लेख का केला आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे गीता जगायला शिकवते आणि भागवत मरायला शिकवतं हे आपल्याला माहिती आहे पण ऐका याच्याही पुढे जाऊन सांगेन तुम्हाला खूप ग्रंथ आहेत पण सगळ्याच ग्रंथांच्या पुढे श्रीमद लागलेलं नाही
हे दोनच ग्रंथ आहेत, श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत. हे श्रीमद का आहे तर हे भगवंताच्या श्रीमुखातून जन्माला आलं म्हणून श्रीमद आहे. आणि भगवंताच्या श्रीमुखातून हे दोन ग्रंथ जन्माला आले, प्रगट झाले, म्हणून या दोन ग्रंथाला डोक्यावर घेऊन नाचतात आमचे संत. म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे विठोबाचे. शेवटच्या चरणात काय म्हणतायत? सारे नीरे मगरे सा सारे मामा मामा पधा को मगरे नीरे तेरे मगरे सतयाचा हरे ते तया
सा तयाचा हरिका राम तया क्या बात है तयाचा रे दयाचा 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 हरिके दयाचा रे दयाचा 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 पद सारे गम सप मगर गम दयाचा सप म पद गम गम रे सनि रे मम दयाचा बाप लेकांना जादू दाखवली पण शेवटी काय पिता पित्राचा क्या बात आहे ऋषिकेश महाराज एकदा ऋषिकेश महाराजांना एक टाळे वाजवणार सर्वच गायक मंडळी मृदंगाचार्य महाराज यांचे खूप अंतकरणातून धन्यवाद व्यक्त करते. फार सुंदर साथ केली तुम्ही. शेवटी तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पारण आहे. की ज्यांच्या जीवनामध्ये सत्संग उपासना साधना या सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांचं कौतुक परमेश्वराला वाटतंय आणि ज्याचं कौतुक परमेश्वराला वाटतंय त्यांची सेवा माझ्या जीवनात त्यांचा संग माझ्या जीवनात घडावा. किती विशाल अंतकरण आहे संतांचं. तुमची या दासीचा तुमची या दासीचा दास करून ठेवा हा भाव आम्हाला प्राप्त व्हावा एवढीच एक अपेक्षा महाराज इथे व्यक्त करतात. हाच भाव आपल्या सगळ्यांच्या अंतकरणात निर्माण व्हावा. दोन्ही हात वरती घ्या प्रेमानं भजन करा. विठोबा Hare
मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.